जवळपास 100 आजारांवर गुणकारी ठरलेले वनस्पती, ज्याला आपण सुपरफूड सुद्धा म्हणतो, असा आहे तो शेवगा। आणि या शेवग्याचं आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि टेस्टी असं सूप। बनवायला अतिशय सोपं आणि चवीला मात्र अतिशय रुचकर लागणारं। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर असं हे बहुगुणी सूप बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक हिरवी मिरची, त्यानंतर एक गाजर घेऊया, ज्यानं चव तर येईल पण आपलं सूप हे थोडंसं घट्ट सुद्धा होईल। त्यानंतर मध्यम आकाराचा एक कांदा घ्यायचा आहे आणि सोबतच आपल्याला कोथिंबीरच्या काड्या, म्हणजे ज्या जाड मधल्या असतात ना, त्यावाल्या घ्यायच्या आहेत, त्या थोड्याशा आपण अशा कापून घेऊया। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे टमाटर घ्यायचे आहेत, जे असे मोठे तुकड्यांमध्ये कापून घ्यायचे आहेत। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच आपल्याला इथे घ्यायचा आहे बहुगुणी शेवगा, आणि तो शेवगा अशा पद्धतीने आपल्याला इथे सोलून घ्यायचा आहे। आता या सूपला थोडंसं घट्टपणा यावा म्हणून त्यासाठी आपल्याला इथे घ्यायची आहे मसूरची डाळ, कारण मसूरच्या डाळला वेगळा काही फ्लेवर नसते, पण याने थिकनेस खूप छान येतं। म्हणून इथे मी एक मोठा चमचा मसूरची डाळ घेतलेली आहे, जी स्वच्छ धुवून घ्यायची। अर्धा ग्लास पाणी घालायचं, सोबतच त्यामध्ये आपल्याला 4 काजू घालायचे। काजूने मस्त क्रीमी आपलं हे सूप लागतं, म्हणजे आपल्याला वरून दुधावरची मलाई घालायचं काम पडत नाही। त्यानंतर कुकरमध्ये तूप घालायचं 1 ते 1.5 चमचा, त्यामध्ये कापलेला कांदा घालायचा, हिरवी मिरची, दालचिनी, तेजपत्ता आणि थोडीशी अद्रक घालायची आहे। याला चांगलं टॉस करून घ्यायचं। त्यानंतर आपण घालूया इथे कापलेला गाजर, त्यानंतर घालूया मस्त अशा त्या बारीक कापलेल्या कोथिंबीरच्या काड्या, आणि शेवगा सुद्धा आपल्याला सोबतच घालायचा आहे। याला व्यवस्थित असं मिक्स करायचं, झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी चांगलं परतवून घ्यायचं। छान वाफ भरल्या गेली की त्यामध्ये कापलेले 2 टमाटर सुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर काजू आणि मसूरची डाळ सुद्धा सोबतच घालायची। गरजेनुसार त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पुन्हा त्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे छान। आणि आता झाकण लावून आपल्याला मस्त याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 2 शिट्ट्यानंतर कुकर चांगला थंड होऊ द्यायचा, कारण आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये फिरवायचं आहे, त्यामुळे हे कम्प्लिटली आपल्याला थंडच होऊ द्यावं लागेल। सोबतच आपण जे तेजपत्ता आणि दालचिनी घातला होता तो सुद्धा बाजूला काढून घ्यायचा। आता हे छान थंड झालेलं आहे, तर आपण आता हे मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊया। अशा पद्धतीने मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला ह्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। शेवग्याच्या शेंगाच्या काड्या जरी असल्या ना, तरी सुद्धा मिक्सरमध्ये एकदम स्मूथली हे वाटलं जातं। वाटलेलं मिश्रण त्याच कुकरमध्ये एक चाळणी ठेवायची आणि त्या चाळणीत घालायचं आणि चमच्याच्या साहाय्याने ह्याला आपल्याला असं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। चोथा वरती राहील, थोडंसं पाणी घालून आणखी तो चोथा चांगला व्यवस्थित असा हाताने म्हणा किंवा चमच्याने व्यवस्थित प्रेस करून आपल्याला असा पिळून घ्यायचा आहे, म्हणजे सर्व गर त्याचा बाहेर काढायचा। तर अशा पद्धतीने आपल्याला सूप मिळालेला आहे। आता हे सूपला आपण पुन्हा एक उकळी काढून घेऊया। त्यानंतर चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे। तुम्हाला जर आणखी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता, पण तुम्हाला जर थिक पाहिजे असेल तर असंच ठेवा, कारण उकळल्यानंतर हे पुन्हा थोडंसं असं सैलसर होतं। 2 ते 3 मिनिटं चांगली दणकून उकळी काढायची। त्यानंतर काळी मिरी पावडर, लिंबाचा रस आणि थोडीशी साखर घालायची, आपल्या आवडीप्रमाणे गरजेप्रमाणे। छान उकळी निघाली की आपलं इथे गरमागरम असं सूप पिण्यासाठी तयार झालेलं आहे। एकदम हेल्दी, टेस्टी, बनवायला अतिशय सोपं, सर्वांना आवडेल असं बहुगुणी शेवग्याचं सूप तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।